नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे लता चव्हाण या यूट्यूब चॅनलमध्ये. सर्व यूट्यूब फॅमिलीचे मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अतिशय हेल्दी, प्रोटीनयुक्त आणि चविष्ट असा मोड आलेल्या मूग, चना आणि मटकीचा डोसा. हा डोसा नाश्त्यासाठी, मुलांच्या टिफिनसाठी आणि वजन कमी करणाऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. तर चला सुरुवात करूया. मूग, मटकी आणि हरभरे रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवायचे. सकाळी त्याला कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवायचं. बघू शकता किती छान मोड आलेले आहेत. सगळे कडधान्य स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायचे. नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळे कडधान्य टाकून घ्यायचे. त्यामध्ये हिरवी मिरची, जिरे टाकून घ्यायचे, कढीपत्ता टाकून घ्यायचा, आणि हिरवी कोथिंबीर टाकायची. इथं मी कोथिंबीरसोबत हिरव्या कवळ्या काड्या पण टाकल्यात कोथिंबीरीच्या. त्यामध्ये थोडीशी अद्रक टाकायची आणि पाणी टाकायचं आणि मिक्सरला वाटून घ्यायचं बारीक. एकदम आपण डोस्याचं बेटर कसं बनवतो एकदम तसंच अगदी बारीक बनवून घ्यायचं. एका भांड्यामध्ये बेटर टाकून घ्यायचं. अगदी त्याच पद्धतीने सगळे आपले कडधान्याचं मिश्रण वाटून घ्यायचं. चला आता हिरवी चटणी आपण डोश्यासोबत खाण्यासाठी बनवूया. मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या घ्यायच्या, कोथिंबीर घ्यायची, अद्रक घ्यायची, फ्रेश पुदिना घ्यायचा, त्यामध्ये जिरे टाकायचे, चवीनुसार मीठ टाकायचं, थोडंसं पाणी टाकायचं आणि त्याला बारीक वाटून घ्यायचं. बघू शकता किती छान कलर आलेला आहे ना, असा हिरवागार असा कलर आलेला आहे. एकदम खायला टेस्टी अशी हिरवी चटणी पुदिन्याची खूप छान लागते. चला आता आपण आंबट आणि तिखट चटणी बनवूया. इथे मी हरभऱ्याची डाळ, लाल सुक्या मिरच्या, खोबरं, कढीपत्ता, कांदा, टमाटर हे सगळं घ्यायचं. कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि एक एक करून सगळे जिन्नस छान फ्राय करून घ्यायचं. बघू शकता व्हिडिओमध्ये दिसते ना, अगदी त्याच पद्धतीने डाळ आणि सुक्या मिरच्या अगोदर छान फ्राय करून घ्यायच्या. नंतर त्यामध्ये सुकं खोबरं घालून ते पण छान फ्राय करून घ्यायचं. सुकं खोबरं छान फ्राय झालं की त्यामध्ये कांदा आणि लसूण टाकून घ्यायचा आणि त्याला पण छान फ्राय करून घ्यायचं. कांदा, लसूण आणि सगळे जिन्नस छान फ्राय झाले की गॅस बंद करायचा आणि त्याला थंड होऊ द्यायचं. थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये ते सगळा मसाला काढून घ्यायचा. त्यामध्ये चिंच टाकायची आंबटपणा येण्यासाठी. खायला पण खूप टेस्टी लागते. चिंच टाकून घ्यायची, त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं. त्यासाठी आता आपण तडका बनवूया. कढईमध्ये तेल घालायचं, मोहरी घालायची, जिरे घालायचे आणि त्यामध्ये कढीपत्ता घालायचा आणि त्या चटणीमध्ये ते तडका टाकून घ्यायचा. बघू शकता अगदी व्हिडिओमध्ये दिसतंय ना, अगदी त्याच पद्धतीने आपली आंबट तिखट चटणी बनवून घ्यायची. हे डोशासोबत, इडलीसोबत खायला एकदमच खूप टेस्टी लागते. चला आता आपण डोसा बनवायची तयारी करूया. इथं बेटरमध्ये मी 1 चम्मच किसून घेतलेलं खोबरं टाकत आहे. खोबरं टाकल्यामुळे ना डोस्याला खूप चव लागते. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. आपण अगोदर मीठ टाकलं नव्हतं ना वाटण तयार करून घेताना. त्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं आणि चम्मचनं त्याला छान फेटून घ्यायचं. डोस्यामध्ये प्रोटीनयुक्त असा मसाला आपण घालणार आहोत, तर ते आपण तयार करून घेऊया. इथं मी पनीर किसून घेतलेलं आहे. त्यामध्ये बारीक कट केलेलं बीटरूट घालायचं, बारीक कट केलेलं टमाटर घालायचं,
बारीक कट करून घेतलेला कांदा घालायचा, बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालायची, हाताने त्याला छान मिक्स करून घ्यायचं। व्हिडिओमध्ये दिसत आहे अगदी त्याच पद्धतीने हाताने त्याला छान मिक्स करून घ्यायचं। त्यामध्ये चवीनुसार लाल तिखट टाकायचं, चवीनुसार त्यामध्ये मीठ पण टाकायचं। आपण बेटरमध्ये पण मीठ टाकलेलं आहे डोश्याच्या, त्यामुळे थोडं बघूनच मीठ टाकायचं चवीनुसार। त्यामध्ये 1 चम्मच धनिया पावडर टाकायचं आणि 1 चम्मच भाजलेले तीळ टाकायचे आणि त्याला छान मस्त एकजीव करून घ्यायचं। बीटरूटमुळे कलर पण किती छान आलेला आहे ना। चला आता डोसे बनवूया। डोस्याच्या पॅनवर थोडंसं पाणी टाकायचं आणि त्याला टिश्यू पेपरनं किंवा आपल्या किचन टॉवेलनं पुसून घ्यायचं आणि त्यावर बेटर टाकायचं आणि आपले नॉर्मल जसे आपण डोसे बनवतो अगदी त्याच पद्धतीने डोसा तयार करून घ्यायचा। व्हिडिओमध्ये दिसतंय अगदी त्याच पद्धतीने। जास्त जाड पण नाही करायचा आणि जास्त पातळ पण नाही करायचा। डोसा खालच्या साईडनं छान फ्राय झाला की त्याला चम्मचनं थोडंसं वरून तेल टाकायचं। तेल नाही टाकलं तरी चालतं, पण तेल टाकलं की छान कडा डोस्याच्या सुटतात, म्हणून थोडंसं चम्मचनं त्यावर तेल घालायचं। बघू शकता डोस्याची खालची बाजू छान फ्राय झालेली आहे। डोसा पलटी करून घ्यायचा, त्यामध्ये जे आपण पनीरचा मसाला बनवलेला आहे ना ते त्यामध्ये घालून घ्यायचा आणि फोल्ड करून आपला डोसा तयार करून घ्यायचा। एकदम खुसखुशीत असा तयार होतो। अगदी त्याच पद्धतीने आपले सगळे डोसे तयार करून घ्यायचे। बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दिसत आहे अगदी त्याच पद्धतीने आपले सगळे डोसे तयार करून घ्यायचे आहेत। एकदम खुसखुशीत असे हे डोसे तयार होतात। त्यामध्ये ते पनीरचा मसाला घातलेला आहे ना, म्हणून तर एकदम खायला हेल्दी पण आहेत आणि खायला टेस्टी पण आहेत। म्हणून तुम्ही एकदा हा नक्की हेल्दी आणि टेस्टी डोसा घरच्या घरी तयार करून बघा। कडधान्य खाण्याचे फायदे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत। मटकीचे फायदे: शरीराला भरपूर प्रोटीन मिळते, वजन कमी करण्याससुद्धा मदत करते, पचन सुधारते, शरीराला ऊर्जा देते, हाडे मजबूत होण्याससुद्धा मदत करते। मुगाचे फायदे: पचायला हलके असते, शरीर थंड ठेवण्यास मदत करते, त्वचेसाठी आणि केसांसाठी खूप फायदेशीर असतात, इम्युनिटी वाढते, डायबिटीजसाठी तर खूप उपयुक्त असतात। आणि चण्याचे फायदे: शरीरात ताकद वाढवतो, रक्त वाढण्याससुद्धा आपली मदत करतो, जास्त वेळ पोट भरलेलं ठेवतो, स्नायू मजबूत होतात, कमजोरी कमी करण्याससुद्धा मदत होते। म्हणून मोड आलेले हे कडधान्य रोजच्या आपल्या जेवणामध्ये असायलाच पाहिजे। प्रोटीन भरपूर मिळते, वजनसुद्धा नियंत्रणात राहते, शरीर फिट राहते, पचन सुधारते, त्वचेवरील ग्लो येतो, शरीराला नैसर्गिक ऊर्जा मिळते। बघू शकता अगदी व्हिडिओमध्ये दिसत आहे ना त्याच पद्धतीने आपले सगळे डोसे तयार करून घ्यायचे। खालच्या साईडनं डोसा छान भाजून झाला की त्याला उलटण्यानं पलटी करून घ्यायचं आणि दोन्ही साईडकून त्याला छान भाजून घ्यायचं। खालच्या साईडनं छान भाजला की त्यामध्ये जे आपण पनीरचा मसाला बनवलेला आहे ना ते त्यामध्ये घालून घ्यायचा आणि उलटण्यानं त्याला छान फोल्ड करून घ्यायचं। बघू शकता किती क्रिस्पी आणि एकदम कुरकुरीत असा आपला डोसा तयार होतो। लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हा डोसा आवडतो। बघू शकता तुम्हाला मी दोन्ही साईडकून दाखवत आहे, किती क्रिस्पी आणि कुरकुरीत असा तयार झालेला आहे ना। अगदी याच पद्धतीने आपले सगळे डोसे छान तयार करून घ्यायचे। हलक्या हातानं असं त्याला पसरून घ्यायचं डोस्याला।
सकाळीचे आपल्याला गडबड असते, त्यामुळं आपल्याला हवं असेल तर आपण त्याला असा तवा भरून असा मोठा डोसा बनवू शकतो. मोठा बनवला तरी पण डोसा एकदम छान बनतो. बघा मी जसा बनवला ना अगदी तशाच पद्धतीने पण बनवू शकता. खालच्या साईडने छान फ्राय झालं ना त्यामध्ये मसाला टाकून घ्यायचा आणि त्याला छान फोल्ड करायचं. बघू शकता एकदम असा कुरकुरीत असा तयार होतो. त्याला ना उलटण्यानं मधोमध कट करून घ्यायचं जेव्हा आपण खायच्या टायमिंगला. बघू शकता. आणि आपली आंबट आणि तिखट चटणी आणि हिरवी सोबत मस्त डोसा एन्जॉय करायचा. हा डोसा खायला इतका टेस्टी लागतो की पुन्हा पुन्हा खावासा वाटतो. म्हणून हा एकदा नक्की ट्राय करून बघा. तर मित्रांनो, आजची ही हेल्दी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच हेल्दी आणि स्वादिष्ट रेसिपीसाठी आपल्या चॅनलसोबत जोडलेले राहा. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.